नमस्कार. आज आपण ग्रॅनी स्क्वेअर करायला शिकणार आहोत. त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक नॉटला गाठ मारून नॉट करून घ्यायची आहे सुरुवातीला आणि मग 5 चेन घालायचे आहेत. 1 2 3 4 आणि हे 5. आणि पहिल्या चेनमध्ये 5 चेन झाल्यानंतर पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच घालायचं आहे. स्लिप स्टिच घालायचं आहे आणि मग 12 पहिल्यांदा 3 चेन घालायच्या आणि 12 डीसी घालायचे आहेत त्या गोलामध्ये. 12 डीसी एक हे बघा, हे असं यामध्ये ह्याच्या होलमध्ये 12 डीसी घालायचे आहेत. या चेनचं होल केलं आपण त्यामध्ये. तीन 4 5 हे बघा. बारा डीसी घालायचे आणि मग स्लिप स्टिच घालायचं आहे. बघूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 11 12 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 घालून झालेत आणि आपण आता स्लिप स्टिच घालणार. स्लिप स्टिच घातलं. आता दुसरा दोरा जोडायचा आपण आणि हा दोरा कट करून घ्यायचा आणि दुसरा दोरा जोडायचा. आता आपण निळ्या रंगाचा दोरा घेऊया. लोकर इथूनच सुरू करूया. पहिलं असं जोडून घ्यायचं आणि ह्या दोन्हीची गाठ मारायची. पहिला निळा आत्ताचा निळा आणि पिवळा ह्याची गाठ मारून घ्यायची. आता कट केलेला मगाशी तो पिवळा आणि आत्ताचा निळा ह्याची गाठ मारायची आणि 3 चेन घालायच्या. 1 2 3 चेन घालायच्या आणि त्याच ह्याच्यामध्ये 3 डीसी घालायचे आहेत. 3 चेन आणि 2 डीसी घालायच्या. तिथंच जिथं दोरा आपण कट केला तिथंच घातलं. आणि आता हे झालं की 1 चेन घालायची आणि 3 सोडून सुईला वेढा आणि 3 डीसी सोडून चौथ्या डीसीच्या 3 चेन सोडून आता इथं घातलं 1 2 आणि 3 सोडून चौथ्या ह्याच्यामध्ये तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये 3 डीसी घालायच्या. सॉरी 2 चेन घालायच्यात मध्ये. 2 चेन, एक नाही 2 चेन आणि तिसऱ्यामध्ये 1 2 3 तिसऱ्यामध्ये तिसरा झाल्यावर 3 डीसी झाल्यावर त्यामध्ये 3 डीसी घालायच्यात. 1 2 आणि हे 3 डीसी परत 2 चेन घालायच्यात. 3 डीसी घालून झाल्यावर 2 चेन आणि परत त्यामध्येच ह्या पहिले 3 डीसी घातले त्यामध्येच परत 3 डीसी घालायच्यात. 3 डीसी 2 चेन आणि परत 3 डीसी 2 आणि हे तिसरा म्हणजे कॉर्नर तयार होतो. हे बघा 2 चेन घातल्यामुळं कॉर्नर तयार होतो. हे बघा चौकोनाचा कॉर्नर तयार होतो. आणि आता परत 2 चेन घालायच्या. 2 चेन आणि परत 3 सोडून 3 डीसी सोडायचे. 1 2 आणि 3 डीसीच्या नंतर तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये
3 DC नंतर परत एक 3 DC घालायचे. 1 2 आणि 3 DC, परत 2 चेन आणि परत त्यामध्येच 3 DC, परत त्याचमध्ये पहिले 3 DC घातले त्यातच आता आणि परत 3 DC घालायचे. हे आता 3 DC, 2 चेन, परत 3 DC, 2 चेन घातल्यामुळं कोपरा येतो, बरोबर कॉर्नर येतो. आणि आता 2 चेन घालायच्या परत 3 DC झाल्यावर 2 चेन, परत तिसऱ्यामध्ये 3 सोडायचे आणि चौथ्याच्या ह्याच्यामध्ये, तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये. आता इथं बघा 1 2 आणि 3 सोडून चौथ्या ह्याच्यामध्ये परत 3 DC घालायचे. 1 2 3, तिसरा आता 3 हे तिसरं, नंतर परत 2 DC, 2 चेन आणि परत 3 DC, परत एकदा 1 2 आणि हे 3 हे बघा 3 DC ह्यामध्ये 3 सोडल्यानंतर 3 सोडून तिसऱ्या आणि चौथ्याच्या मध्ये घालून 3 DC घालायचे, 2 चेन घालायच्या, परत 3 DC घालायचे आणि आता परत 2 चेन घालायच्या आणि परत पहिले आपण 3 DC घातले त्याच होलमध्ये आणि परत 3 DC घालायचे. 1 2 आणि 3 हे 3 DC आणि 2 चेन घालून स्लिप स्टिच घालायची. हे आता एक चेन घालून दोरा कट करायचा आणि आपण आणि दुसरा दोरा जोडूया. आता व्हाईट दोरा जोडूया. हे बघा हे दोरे नंतर आपण हे करूया. आता आपण इथून जोडूया. कुठूनही जोडला तरी चालतो. आता आपण मगाशी केला होता तसंच करूया. इथूनच जोडूया. इथून हां हे इथं सोडला आहे, कट केला आहे दोरा, आपण इथंच जोडूया म्हणजे त्या दोन्हीची गाठ मारता येते. हे पहिलं एक चेन घालून घ्यायची आणि ह्या दोन्हीची गाठ मारायची म्हणजे हा दोरा पक्का होतो इथं. आता 3 DC घालायचे. आधी पहिला 3 चेन घालायच्या व्हाईट कलरनं, 3 चेन आणि ह्यामध्येच ह्याच मधल्या ह्याच्या गॅपमध्येच 2 चेनच्या 2 DC घालायचे. 1 चेन आणि 2 DC म्हणजे एकूण 3 DC होतात. हे 3 झाले आणि आता 2 चेन घालायच्या आणि हा मधला गॅप आहे, हा इथला 2 चेनचा, हा इथला, ह्यामध्ये 3 DC घालायचे आहेत. 1 2 3 हे बघा हे 3 DC घातले. आता ह्यामध्ये त्यानंतर 2 चेन घालायचे आणि हा मधला कॉर्नरचा भाग आहे, इथं 3 DC, 2 चेन, 3 DC असं परत करायचं आहे. कोपरा 3 DC, झाल्या. आता 2 चेन
आणि परत 3 DC. हे बघा 3 DC घातल्या की बरोबर दोन चेन घातल्या की कॉर्नर कोपरा येतो बरोबर. आणि परत 3 DC घालायच्यात. 3 DC 2 चेन आणि 3 DC कोपऱ्यावर प्रत्येक कॉर्नरला. हे 3 झाले बघा. आता 2 चेन आणि मधल्या गॅपमध्ये 3 DC. 1 2 3. आता परत 2 चेन आणि ह्यामध्ये ह्या मधल्या कॉर्नरच्या ह्याच्यामध्ये परत 3 DC 2 चेन आणि परत 3 DC. 1 2 3. 1 2 आणि परत 2 चेन झाल्या. परत 3 DC. 1 2 आणि हे 3. हे बघा. परत 2 चेन आणि मधल्या गॅपमध्ये परत 3 DC. 1 2 आणि हे तिसरा 3 DC. परत 2 चेन आणि परत ह्या इथल्या कोपऱ्यावर 3 DC 2 चेन आणि 3 DC परत. 1 3 DC. परत 2 चेन कोपऱ्यावरचे आणि परत त्यातच 3 DC. 1 2 आणि 3. हां हे बघा 3 झाले. आता परत 2 चेन 1 2 आणि ह्या इथल्या मधल्या गॅपमध्ये 3 DC. 1 2 आणि हे 3 DC. परत 1 आणि 2 चेन आणि इथं आता मी 3 घातलेले आहेत आधीच. मग आता इथं ह्याच होलमध्ये 3 ह्यामधल्या गॅपमध्येच 3 DC घालायचे आणि 2 चेन घालून स्लिप स्टिच घालणार. 2 चेन घातले तिथं. आता ह्यामध्येच ह्या मधल्या हॉलमध्येच ह्या गॅपमध्ये 3 DC. 1 2 आणि हे तिसरं आणि 1 2 चेन 1 आणि 2 हे झालं. आणि स्लिप स्टिच घालणार. हे पहिल्या 3 चेन घातल्यात ना त्यामध्ये स्लिप स्टिच घालायचं. हा झाला आपला 3 लेअरचा ग्रॅनी स्क्वेअर. ह्याच्यापासून आपण पर्स किंवा वेगवेगळे पॅच हे सगळे पॅच वापरून वेगवेगळे करून छोट्या बाळाची दुपटी किंवा आणि काही फ्रॉक वगैरे फ्रॉकमध्ये पॅच लावून हे काही पण करता येते. ह्याचं कसा वाटला तुम्हाला? जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. धन्यवाद.